चला या मॅचला करूया आपण सुरुवात. एका साईडला जोनस. आतापर्यंत ज्या 2 मॅचेस आपण पाहिल्यात, जवळजवळ NS वर्सेस आपण मालजीपडा ही मॅच पाहिली, त्यानंतर NS वर्सेस आपण ओवळाची मॅच पाहिली. त्या दोन्ही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच हा जो पुरस्कार आहे तो जोनसनं पटकावला आहे. त्याच्यामुळे या दोन्ही मॅचमध्ये एक चांगले इनिंग जोनसनं साकारले आहे. आणि त्यांच्या सोबतीला त्यांचा पार्टनर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण व्हॅली. महत्त्वपूर्ण मॅच टॉप 3 मध्ये प्रवेश करायचा असेल तर इथून शांताराम गरज साहेब जिंकणं गरजेचं आहे. मग ती नारंगी संघ असू द्या किंवा NS भाईंदर संघ असू द्या. मात्र जो संघ पराभूत होईल त्या टीमसाठी देखील पारितोषिक आहे. असं नाही आहे की जो संघ पराभूत होईल तो संघ मात्र इथून रिकाम्या हाती जाईल, तर असं होणार नाहीये. तर त्या टीमसाठी देखील पारितोषिक आहे. पहिला चेंडू. बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. बॅटरच्या त्या रेंज पासून पहिला चेंडू लांब ठेवला गेलाय आणि सगळ्यांच्या नजरा या मॅचकडे आहेत. आणि याचं कारण मित्रांनो, आयोजक, प्रायोजक, यजमान तो म्हणजेच नारंगी संघ या ठिकाणी खेळतोय. त्यावेळेस अगदी स्टंपवर केलेला मारा, चेंडूला फक्त डिफेन्स करण्याचं काम केलं गेलं. स्वतःचं अकाउंट ओपन केलं जोनसनं. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन NS भाईंदर. आणि सुरुवात देखील NS भाईंदर टीमच्या स्कोरबोर्डची या ठिकाणी सुरू झाली आहे. मगाशी आपण काय तो मॅच पाहिला, अप्रतिम मॅच, अव्वल दर्जाचा आपण मॅच पाहिला. नारंगीचं मैदान हे चित्र पहिल्यांदा पाहिलं नाहीये. हे चित्र नारंगीच्या मैदानावर पहिल्यांदा पाहिलं नाहीये. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलंय. चेंडू पॉइंट रेझरमध्ये निघून जातोय. जितूकडून चांगलं क्षेत्ररक्षण, एकदा मिळेल. अशा मॅचेस आपण या जवळपास प्रकाश झोतामध्ये अनेकदा पाहिल्यात. मात्र ज्याप्रमाणे आज मीरा संघ पराभूत झाले ना, मागच्या वर्षी तशाच प्रकारे जुचंद्र संघ पराभूत झाला होता. सेम कंडिशन मैदानाच्या आतमध्ये होती. त्यावेळेस ऑफ ड्राईव्ह केला गेलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. एक धाव इथे नक्कीच मिळेल. धावा झाल्या आहेत या ठिकाणी त्या 3. सेन्सिबल क्रिकेट, तंत्रशुद्ध खेळी मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅटर कडून खेळली जात आहे. नारंगीचा संघ आहे. नारंगीचं मैदान सातत्यपूर्वक या मैदानावर नेहमी सराव करतायत हे सर्व खेळाडू. त्याच्यामुळे नक्कीच या मैदानाचा दांडगा अनुभव हा नारंगी संघाच्या बाजूने असेल. जोनस आणि व्हॅली ही जोडी. जोनस खेळतोय 2 धावसंख्येवर, तर व्हॅली देखील खेळतोय 1 या धावसंख्येवर. सांघिक धावसंख्या 3. शॉर्ट बॉल होता. बॅकफुटला चेंडूला आडव्या बॅटने खेळला गेला. चेंडू होता डीप स्क्वेअरला क्रिजच्या दिशेनं. रमेश मांगेला त्या ठिकाणी आहेत प्रोडक्शनसाठी. चांगला थ्रो रमेश यांचा. स्ट्राईक एंडला थ्रो केला गेलाय. फक्त सिंगल. या सिंगलनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 4. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून या स्पर्धा 40+ खेळल्या जात आहेत. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह केलं गेलं. पॉइंट रिजनमधून जितू येतोय. चेंडूला उचलतोय. तत्पूर्वी मात्र ही 1 धाव आरामात पूर्ण केली गेली. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं आहे किशोर यांचं. आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या ही फलकावर आपण पाहतोय NS भाईंदर मास्टर्स या टीमची, ती म्हणजे बिनबाद 5 धावा. 18 चेंडूंचा खेळ आहे. आणि जोनस हा असा खेळाडू आहे मित्रांनो, या खेळाडूला म्हणजे म्हणायचं गेलं तर ना हवा की ना दुवा की, अशा प्रकारचा खेळाडू आहे. इथे हवा असू द्या किंवा नसू द्या, त्या ताकदीच्या जोरावर त्याने अनेक ठिकाणी या संध्याकाळच्या क्लायमेटमध्ये मी तर त्याच्या बॅटमधून अनेकदा फटके पाहिलेत. मात्र या प्रकाश झोतामध्ये देखील आपण मगाशी त्याच्या बॅटमधून ते फटके पाहिलेत. त्याच्यामुळे ताकदीच्या जोरावर आणि टायमिंगच्या सोबत तो अनेकदा खेळलाय. गौतम येतोय. 35 इयर ओल्ड, 35 वयोगटातील गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर. शॉर्ट बॉल. यावेळेस बॉडीला टर्न करून चेंडूला खेळायचं होतं. ऑन साईडला बॅटची एज लागून चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये वेगानं निघून गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. इथे बघा, इथे संधी होती, इथे संधी होती. नॉन स्ट्राईक एंडला जर अचूक यष्टीवर जर मारा केला गेला असता तर कदाचित एखादा नक्कीच एक वेगळा निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकला असता. रिप्ले पाहू शकाल बघा, गंभीर आहे. जबरदस्त प्रयत्न, जीवाची आकांक्षा केली त्या ठिकाणी स्वतःला, आणि स्वतःला हवेत झुकून मात्र तो चेंडू मात्र त्या ठिकाणी अडवला. त्यानं सूर घेतला त्याने त्या चेंडूला अडवण्यासाठी.
35 वयोगटातील गोलंदाज गौतम. आणि एक आपण जर या ठिकाणी खेळाडू जर पाहिला डीबीएनला नक्कीच विनंती करेल त्या खेळाडूला आपण नक्कीच आपल्या कॅमेरामध्ये टिपायचं आहे. ते म्हणजेच महेश मांगेला. भरपूर मी म्हणेल स्पर्धानंतर आज ते टीममध्ये खेळताना दिसत आहेत. ऑन साईडला फटका चांगला आहे, जोरकस फटका. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. डीपला आहेत संतोष बंधू आहेत, चेंडूला फील्ड करतायत. पुन्हा एकदा फक्त सिंगल मिळेल. धावा झाल्यात फलकावर त्या 9. बघा तुम्ही महेश मांगेला सरांना पाहू शकाल. डीबीएनच्या लाईव्हच्या माध्यमातून त्यांना देखील या ठिकाणी टिपलं गेलंय. लेचंड खेळत इनसाइड आउटचा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. इथे देखील फक्त सिंगल मिळेल. आणि एक धावसंख्या झाली आहे ती 10. आणि भरपूर मी म्हणेन स्पर्धानंतर, कारण जो पहिला संघ होता नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा NCC नारंगी, हा जो पहिला संघ होता मास्टर्सचा, त्या वेळेपासून ते मी महेश मांगेला यांचं क्रिकेट पाहिलं ॲज अ ओपनर म्हणून त्याने अनेकदा ती काम केलेलं. बॅट चेंज, चेंडू हवेच आणि टेकन. या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त केली आहे. व्हॅली मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. आउट. मात्र एक अजूनही विचार सुरू आहेत. टॉप 3 मध्ये जे 3 संघ जातील, काय त्यांच्या चिठ्ठ्या टाकल्या जातील की काय त्यांना बॉलआउटच्या माध्यमातून पुढे पाठवलं जाईल, काय त्यांना रनिंग या ठिकाणी करावी लागणार आहे. बघा ऑप्शन भरपूर आहेत, मात्र निर्णय काय जगू देखील माझ्याकडे बघतोय. काय चिठ्ठ्यांवर तो निर्णय जाहीर केला जाईल का, ग्रँड फिनाले कोण खेळणार नाही, काय तो बॉलआउट केलं जाईल का ते देखील अजून विचार केला नाही. काय तुम्हाला रनिंग करावी लागणार आहे का, 6 धावा 4 धावा किती धावा धावून काढाव्या लागतील, अजून निर्णय घेतला नाही. आयोजकांनी अजूनही निर्णय घेतला नाहीये. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यामध्ये आहेत. फक्त टॉप 3 पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. त्यानंतर आयोजक ठरवतील की तुमचं काय करायचं आहे ते. 10 धावा झाल्यात. मॅचच्या दिशेने येऊया. यावेळेस अंतिम क्षणी आपल्या बॅटचा फेस ओपन करून चेंडूला ढकलून दिलं गेलंय थर्डमॅनच्या दिशेनं. बोना येत आहेत त्या ठिकाणी. आता ही जोडी मात्र महत्वपूर्ण आहे NS बांदर या टीमची. एका साईडला आपण जुनसला पाहतोय, एका साईडला आपण बोनाला पाहतोय. आणि दोन्ही स्टार खेळाडू आहेत. मीरा बांदर टेनिस क्रिकेटमधील हे दोन्ही स्टार खेळाडू आहेत, लक्षात ठेवा, बोना आणि जोनस. त्यामुळे नक्की इथून मात्र एक विचारपूर्वक खेळ कदाचित NS बांदर टीमचा पाहायला मिळेल. 11 धावा शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 2 मधील. दोन्ही बॅटर्स मध्ये चर्चा केली गेली. यावेळेस लॉफ्टेड ड्राइव्ह केला गेलाय. चेंडू येतोय तो म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेनं. चांगलं शतरक्षण. कोण आहे त्या ठिकाणी, विलास. आणि भरपूर चर्चा पहिल्या मॅच मध्ये विलासच्या विषयी केली गेली होती. विलास असणं गरजेचं होतं, विलास असलं असतं तर हे झालं असतं, विलास असतं तर ते झालं असतं. अभी देखना पड़ेगा, विलास तो है, क्या कर सकता है विलास. चला या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर झाल्या आहेत त्या म्हणजे 12. समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या मधुर वाणीतून रुजवण्यासाठी येत आहेत आमचे साधे समालोचक धनंजय पाटील. चला 2 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती 12. पुण्यात सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग, सर्व सन्माननीय अतिथी मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता नागरिकोली समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती स्पर्धेचं आयोजन. उच्च फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. गौतम बॉलला अडवलं. फेकी करतायत.
एक सिंगल वरती समाधान मात्र व्यक्त करावं लागेल. पाठीमागे दिनेश मांगेल आहेत, समोर योगेश घरत आहेत. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर 13 धावा. नारंगी मास्टर्स ब्लास्टर्स टीम सध्या मैदानावरती आपण पाहता. दुसऱ्या बाजूला NS भाईंदर मास्टर, आज ज्या संघाने चांगली कामगिरी केलेली आहे तो संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला जोनाचे एक इनिंग तुम्हाला आठवत आहेत. मोना मात्र आज त्याला सूर गवसणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. पाहूयात महत्वाच्या मॅच मध्ये तो त्याला कशा प्रकारे सूर गवसतोय. आणि पाठीमागचा मॅच पाहिला तर प्रत्येकाला आठवण होईल पाठीमागच्या मॅचची, काय मॅच रंगला होता. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीत. या मैदानावरती आगळे वेगळे स्ट्रोक खेळण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो नाईट सेशन नाईट क्रिकेटमध्ये. आणि आता पहा योगेश घरतचा बॉल खूप चांगला टाकलाय. फुलर लेनचा बॉल टाकलाय आणि फुलर लेनच्या बॉलला मात्र नाही पिक करू शकले. डॉट बॉल. धावा फलकावरती 13 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2.2 ओव्हर्स. षटकादरम्यान पुढचा बॉल. पुन्हा स्विच हिटचा प्रयत्न केलाय परंतु आता पंचांनी वाईट घोषित केलाय. अतिरिक्त स्वरूपाचा बॉल घोषित केलाय. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर एक्स्ट्राच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या वाढत असताना 14 धावा पाहू शकतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण हा बॉल आप ट्रॅकर हाताळण्याचा प्रयत्न प्लस लेनच्या बाहेर, लाईनच्या थोडा बाहेर जात असताना पाहायला मालत. त्यामुळे पंचाने दर्शवला व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल काउंट होईल. धावफलकावरती 14 एक गडी बाद. टीम NS भाईंदर मास्टर्स या टीमची धावसंख्या आहेत. यापूर्वी आपण एक गोड आवाज ऐकलात. पांजू परिसरातील नेहमीच या अग्रिकोली सामाजिक संस्थेमध्ये समालोचन करताना पण ज्यांचा आवाज ऐकलेला आहात. परत राऊत सर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलला अडवलाय. स्वतःच्या फलोत्रमध्ये चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतात योगेश घरात. आज मैदानावरती दमदार कामगिरी करतायत. शॉर्ट बॉल पुल समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बॉल अडवलाय. रन झाला 14. पुढचा बॉल. पुण्यात हलक्यात मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. बॉल लढवण्याचा प्रयत्न करतायत. विलास बॉलला अडवतायत. संधी मिळालेली आहे त्या संधीचा फायदा ते घेत आहेत. आणि क्षेत्ररक्षण बॅटिंग या सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या खेळाडूपैकी तेही खेळाडू आहेत. धावा फलकावरती 15. 16 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. 16 बॉल मध्ये 15 धावा धाव फलकावरती बनवल्यात टीम NS भाईंदर मास्टर टीमनं. पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेर, पुन्हा एकदा मात्र बाहेर जात असताना पाहायला मिळतात. पंच वळतायत. जगदीश भोईर सर आपल्या देशाने दर्शवत आहेत. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल काउंट होईल. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 16. आता बरोबर योग्य बॉल योग्य धावा. 16 चेंडूमध्ये 16 धावा धावफलकावरती लगावल्यात. योगेश घरत पुन्हा एकदा तयार. ओहो चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहिल्यात. यष्टांच्या अगदी बाजूने हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालात. ही लेंथ या गोलंदाजीची खासियत आहे. पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. शफल झाले होते, खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळालात आणि बाटाने बॉलचा संपर्क न होताना पाहायला मिळालात. शेवटचा बॉल बाकी आहे स्ट्राईक एंड वरती. जोनास पुन्हा वाईड. एक चांगला बॉल तर एक वाईट बॉल हे आतापर्यंत समीकरण राहिल्या मैदानाच्या आतमध्ये. योगेश घरत याचं स्माईलही आहे चेहऱ्यावरती, त्या गोष्टी जाणतायत देखील. एक चांगला बॉल टाकल्यानंतर एक बॉल खराब हाताळतायत. रन झाला 17-17. शेवटचा बॉल. धावफलकावरती धावा 17. योगेश घरत पुन्हा तयार. ओ चांगला बॉल टाकलाय. शेवटचा बॉल जर पाहिलं तर पुन्हा एकदा म्हटलं की एक बॉल चांगला एक बॉल वाईट. पुन्हा एक डॉट बॉल टाकलाय. या षटकामध्ये 5 धावा योगेश घरत यांनी दिल्यात, त्यामध्ये 3 वाईट दिल्यात आणि बाकी 2 सिंगल व्यतिरिक्त मात्र धावा नाही आल्या. चांगलं षटक बनता येईल योगेश घरत यांचं. जर वाईट नसते हाताळले तर कदापि त्याही धावा नसत्या. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 17 धावा एक गडी बाद. चला 2 टीम कॅप्टनना विनंती असेल. जुचंद्र आणि कोलशेत दोन्ही संघाच्या कॅप्टनना मी विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी यायचं. चला 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 17
अनेक जण सध्या घर बसल्या डिबेन लाईव्हच्या वतीनं आपल्या घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत. तर सर्व प्रेक्षक वर्गांचं सहर्ष स्वागत आहे. 3 ओव्हर 17 धावा. फिल्डिंग पोझिशन सध्या स्क्रीनवरती दाखवली जात आहेत. रमेश मांगेला पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल हलक्यात आणि सॉफ्ट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. विलास पुन्हा त्या चेंडूवरती पुढे येत आहेत. विलासच्या हातामधून तुम्हाला 2 धावा घेणं थोडं कठीण आहेत. ते विलास दाखवून देतात. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 18. बॅटिंग करतायत एनएस भाईंदर मास्टर्स. समोर नारंगी मास्टर्स टीम तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज रमेश मांगेला पुन्हा तयार. षटके दरम्यान पुढचा बॉल स्ट्राईक वरती जोनास. चांगला बॉल पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत. एक सिंगल तर तिथे कंप्लीट केलं. दुसऱ्या धावेसाठी व्हायचं आहेत. परंतु फेकी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालीत. सरळ विकेट कीपर दिनेश मांगेला यांच्या दिशेने मात्र फेक करत असताना एक सिंगल कंप्लीट केलेत. सिंगलच्या माध्यमातून धाव फलकावरती 19. याच करंट रन रेटनं जर तुम्ही चाललं तर 23 होऊ शकतात. 6च्या धावगतीने चाललं तरी देखील 23 आहेत. आणि 8च्या धावगतीने जर तुम्ही मैदानावरती चाललात तर 24 धावा होऊ शकतात स्कोर बोर्डवरती. ऑन साइडला 4 काढू. पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न. चुनावणी बॅटचा संपर्क मात्र न होताना पाहायला मिळालात. एक चांगला बॉल मैदानावरती टाकलाय. थोडंसं बॅट्समॅन शफल झाले होते. बाहेर निघाले होते. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा रमेश मांगेलांचा बॉल थोडं बाहेर निघाले. त्याच्यानंतर बॉल खेळण्याचा प्रयत्न. यष्टांच्या अगदी वरून ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला हा बॉल. डट बॉल. 3.3 चेंडूचा खेळ संपला. धावा फलकावरती 19. लॉस ऑफ अन विकेट. पुन्हा बागपूरला गेले. कट करण्याचा प्रयत्न. फटका छानरित्या खेळलाय. क्षेत्ररक्षक जितू आहेत. एका हातामध्ये बॉल कलेक्ट केलाय. वा काय फिल्डिंग केलं जितूने. टाळ्यांचा गदा त्याच्यासाठी होतोय. चांगलं क्षेत्ररक्षकाचा दर्जा त्याने दाखवलाय. रन झाल्यात 20. सध्या जितू आहेत पापडखडीचा वंडर बॉय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहेत. 4 बॉल मध्ये 3 धावा रमेश मांगेला यांनी खर्च केल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला लागलाय. बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक गंगाधर मैदानावरती पुढे आलाय. घेतलाय कॅच. मिळाली विकेट. रमेश मांगेला यांना. जोनास मैदानाच्या बाहेर. रन असताना 20 ला गमावला दुसरा धक्का. गॉन. रन 20. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल वरती गेला. भरपूर उंच गेला. शेवटपर्यंत आमच्या कॅमेरामॅनने कॅप्चर केलं. हे गंगाधर आहेत. फिल्डिंग वरतीच तो या टीम मध्ये आलाय. जसं परशुराम पाटील गंभीर असतील. त्याच्यानंतर हे गंगाधर अनेक सारे खेळाडू आहेत जे फिल्डिंग वरून आज एनसीसी टीम मध्ये खेळत असताना आपल्याला खास करून पाहायला मिळालेत. आणि त्यामधला हा खेळाडू होता गंगाधर ज्याने हा कॅच घेतलाय. बहुतांशी कॅच त्याच्या हातातून कधी सुटत नाहीत. एक बेस्ट फिल्डर म्हणून देखील आपण पाहिलं तर खेळाडूकडे पाहिलं जात आहेत. आणि त्याने हा कॅच घेतला होता. रमेश मांगेला आतापर्यंत जर पाहिलं 5 बॉल 3 रन 1 विकेट त्यांना मिळालेले आहेत. धावा झाल्यात 20. नवीन बॅटर मैदानावरती आल्यात. केनमार्क. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. आश्चर्यचकित करून टाकणारा बॉल हाताळलाय. पुन्हा एकदा तिथे पाहायला मिळाला रमेश मांगेला यांच्या माध्यमातून. पहा ऍक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने हाताळण्याचा प्रयत्न. पाहिलं जवळपास खोलवर टप्प्याचा बॉल हाताळलाय. ब्रॉकल मध्ये टाकलेला बॉल नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क. रन झाल्यात 20. करायचे आहेत टीम नारंगी ए संघाला या मॅच मध्ये मास्टर्स संघाला करायचे आहेत 21. 21 हवेचं लक्ष. चला आपण टॉस करूयात. जुचंद्र आणि त्याच्या अगेन्स्ट असेल कोलशेत. चला मोहन घरत, टीम कॅप्टन कोलशेत, सन्माननीय भगवानजी पाटील मंडळाचे सचिव यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला मोहन घरत कुठे गेलेत? लवकर लवकर. आणि ही देखील मॅच मित्रांनो, ह्याच्यानंतर जी मॅच आहे कोलशेत आणि जुचंद्र, ही मॅच देखील पाहायला विसरू नका, कारण इथून मात्र आपल्याला नक्कीच
टॉप 3 साठी तिसरा क्वालिफाय कोणता संघ होईल हे मात्र या मॅच नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉप 3 मध्ये एक संघ क्वालिफाय झाला आर के मोरवा. टॉप 3 मध्ये दुसरा संघ कुठला क्वालिफाय होईल या मॅचचा रिझल्ट आल्यावर आपल्याला नक्कीच कळेल. तो NS भाईंदर असेल की नारंगी मास्टर्स असेल. आणि टॉप 3 मध्ये तिसरा संघ कुठला क्वालिफाय होईल त्यासाठी मात्र ही मॅच खेळवली जाईल. ती म्हणजे जुचंद्र वर्सेस कोलशीत. भगवानजी पाटील मंडळाचे सचिव यांच्या शुभ हस्ते ही टॉस केले होते. भगवंत थांबा तर एक मिनिट, बदल करायचा आहे का टीम मध्ये सांगितलं का? ओके. चला चला टॉस करूया आपण. सचिव भगवानजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉइन्स विन केला जातोय. यस, टॉस विन जुचंद्र संघ नाणेफेक जिंकतोय. अभिनंदन जुचंद्र, आपला निर्णय आपण जाहीर करायचा आहे. चला यावेळी आपण या मॅचच्या दिशेनं समालोचन कक्षामध्ये आहेत आमचे साथी समालोचक, आमचे मित्र धनंजय पाटील. धन्यवाद. सध्या स्क्रीनवरती बॅनर आहेत ते तुम्हाला दाखवलं जातात. माझे नगरसेवक श्री सदानंद गजानन पाटील साहेब, गोड असं व्यक्तिमत्व, त्यांचं सहकार्य लाभलेत. प्राप्ती हॉटेल नरेश पाटील साहेब यांचं मनापासून आभार असतात. त्यांचंही बॅनर कटआउट तुम्ही पाहतायत. मनीष हरिचंद्र पाटील साहेब काव्य ट्रान्सपोर्टचे सर्व आहेत, त्यांचेही मनापासून आभार असणार आहेत. श्री रमेश वामन पाटील साहेब साईरथ ट्रान्सपोर्ट्स यांचेही मनापासून आभार असणार आहेत, त्यांचेही आपण कटआउट्स पाहतायत. श्री हरीश सुदाम पाटील बाबूशेठ यांचे मनापासून आभार असणार आहेत. साईनाथ नगरचे गोड व्यक्तिमत्व श्री प्रशांत गजानन पाटील साहेब यांचे मनापासून आभार आहेत, त्यांचेही सहकार्य स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेत. श्री विनायक तुकाराम पाटील, दक्ष विनायक पाटील, साईश विनायक पाटील, देवा ग्रुप यांचे मनापासून आभार आहेत. श्री दशरथ गजानन पाटील साहेब समाजसेवक आहेत, त्यांचे मनापासून आभार असणार आहेत. या स्पर्धेमध्ये त्यांची जबाबदारी श्री विशाल विनायक पाटील साहेब. धन्यवाद. चला बॅट्समॅन नारंगी संघ, चला बॅट्समॅन मैदानावरती पाठवा. साई कीर्ती ग्रुप, प्रकाश रमाकांत पाटील अप्पा, श्री जयेश कापडी, आपला मनापासून आभार. श्री हेमंत भाऊ घरत यांचे मनापासून आभार आहेत. आणि ह्या सर्व टीम्स आहेत. हा नारंगीचा संघ अग्रिकोली मास्टर्स चषक 2025 मध्ये एका पारितोषिकाचा जो मानकरी ठरला होता श्री महेंद्र प्रभाकर पाटील साहेब समाजसेवक, आणि उमेलमानच्याच स्पर्धेमध्ये आपण पहिल्यांदा नारंगी संघानं पारितोषिक पटकावलं होतं. चला, लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे 24 बॉल मध्ये 21 धावेचं. NS भाईंदर मास्टर्स नारंगी मास्टर्स एका बाजूला आपण पाहिलं तर नाही, भगवान पाटील साहेबांनी आम्हाला माहिती दिल्यात की मीरा मास्टर संघाने 2 षटकार मारून देखील ते मॅच गमावला त्यांनी, त्यामुळे ही माहिती आमच्यापर्यंत देण्यात आल्यात. स्वागतात आपलं भगवान पाटील साहेब या स्पर्धेमध्ये, आणि एक गोड असं व्यक्तिमत्व आहे, ते सध्या या मैदानावरती आहेत. मंडळाचे सचिव ही भूमिका ते मात्र बजावत आहेत. अग्रकुली समाज सामाजिक संस्थेमध्ये आपण त्यांना पाहू शकतायत. चला मैदानाच्या दिशेने जाऊयात, सामन्याच्या दिशेने आपण जाऊयात, जिथे टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे. 24 बॉल 21 धावेचं लक्ष. किशोर आणि मैजी मांगेला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक वाले आल्यात मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल. चला व्हॅली थांबल्यात, कारण की काही खेळाडू आहेत तिथे, तेही मात्र आता सांगतात कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षण रचना सजवणं गरजेचं आहे. टार्गेट तर छोटं आहेत, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, तिथे छोटं आणि मोठं कुठलीही गोष्ट नसते, त्यामुळे काही गोष्टीची चर्चा होऊ शकतात. 21 धावेचं लक्ष. व्हॅली तयार. पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल बॅकफुटला गेले. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न केला, सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. किशोर यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट. स्ट्राईक एंडवरती आता पाहायला मिळतील नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मैजी मांगेला यांना पण मैदानावरती पाहता. स्ट्राईक एंडला रन आतापर्यंत झाल्यात 1. टार्गेट 21.
पहिल्या बॉलवरती एक सिंगल, दुसरा बॉल व्हॅली तयार. पुढचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट होतं पाहायला मिळत आहेत. म्हणजे मांगेला तर जाणतायत परिस्थिती कंडिशन, कारण की आपल्या बाजूने आहेत, त्यामुळे सिंगल घेत आहेत, स्ट्राईक रोटेशन करतायत. एका सिंगल न धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 2 धावा पहिल्या 2 बॉलवरती. बॅटर तयार किशोर. फटका चांगला खेळला, ऑन साइडला फटका खेळण्यात आलाय. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेचा कॉल द्यायचा परंतु नाही थांबवलेत. योग्य कॉल दिला जातो. क्षेत्ररक्षण आल्यानंतर मात्र थांबवण्यात आलेत. धावसंख्या धावफलकावरती 3. किशोर यांची बॅट पाहिली तर आरके कंपनीची बॅट ते सध्या यूज करतायत मैदानाच्या आतमध्ये. आणि विनर कंपनीची बॅट सध्या आपण पाहिलं तर महेशजी मांगेला यूज करत असताना मैदानाच्या आतमध्ये कॅमेरामॅन ही सर्व गोष्टी दाखवत आहेत. धावफलकावरती धावा 3 बॉल नंतर 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी. टार्गेट 21. फटका हवेमध्ये खेळला आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू मात्र आपण पाहिलं तर होते क्षेत्ररक्षक, परंतु तिथे चुकी करताना पाहायला मिळालेत. 1ला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट होताना पाहायला मिळत आहे. 3 धावा येत आहेत. 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 6. महेशजी मांगेल एका बाजूला रनिंग बिटवीन द विकेट करत असताना किशोर त्यांना चांगली साथ देत आहेत. पहिला 4 बॉलचा केस संपला. धावा धावफलकावरती 6. आज धाब्यांसाठी धावा धाव पळापळ सर्व काही सुरू झालेले आहेत. हा मॅच खूप निर्णायक मॅच आहे. त्यानंतर जुचंद्र आणि कोळशेत मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. चार बॉलचा खेळ संपला. धावा 6. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेसाठी व्हायचं आहेत पण नाही थांबवलंय. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागलेत. रन होतात. पहिला 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉल नंतर धावा धावफलकावरती 7. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. रन झाला 7. 2 बॉल मध्ये 4 धावा आतापर्यंत महेशजी मांगेल यांच्या नावावरती. किशोर यांच्या नावावरती 3 चेंडू मध्ये 3. 19 बॉल मॅचला जिंकण्यासाठी रन करायच्या 14. 7 झाल्यात. 21चं टार्गेट. शेवटचा बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळलाय. स्टेप आउट केलाय. फटका तर दर्जेदार होता परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलाय. थोडासा जोराने मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक नेक्सनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न करायचा होता महेशजी मांगेला यांना, परंतु तो फटका फसलाय. विकेट आलाय. पहिला धक्का लागलाय टीम नारंगी मास्टर संघाला. महेश मांगेला बॅक टू दी पवेलियन. कॉन फटका तर दर्जेदार होता. थोडा अजून जोरामध्ये असता तर कदापि तो सीमारेषेच्या पार जाऊ शकला असं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण सातत्याने पाहता त्या गोष्टी. क्षेत्ररक्षकाला निवडा. क्षेत्ररक्षकाच्या वरून खेळायचा होता पण 2 ते 3 पावलं पाठीमागे जात असताना त्याने एक चांगला कॅच कॅरी केला. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना धावफलकावरती धावा जर आपण पाहिलात 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 7. टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आले 21. अजूनही जर विचार केला तर 18 बॉलचा खेळ बाकी आहेत. 18 बॉल मध्ये रन करायचे 14. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. गंगाधर. कंपॅरिझन पहा. NS भाईंदर मास्टर्स आफ्टर फर्स्ट ओव्हर 5 रन विदाउट लॉस. नारंगी मास्टर्स 7 रन प्लस 1 विकेट. 7 धाब्यांवरती 1 विकेट त्यांनी गमावलं. धाब्यांमध्ये तर पुढे आहे परंतु 1 विकेट त्यांना गमवावं लागलेलं आहे. अठरा बॉलचा खेळ शेष. मॅच जिंकण्यासाठी 14ची गरज. थोडंसं गेम स्पीडअप करा कारण की जास्त वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घेऊयात. पुढील वेळही वाचणं गरजेचं आहे. अजूनही बरेच मॅचेस मात्र या ठिकाणी शिल्लक आहेत त्यामुळे चर्चा त्याही गोष्टीची होणार आहेत. यानंतर आणखीन एक बलाढ्य मॅच आपला भेटीला येतो. एका बाजूला जुचंद्र आणि जुचंद्रच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर कोळशेत. हे दोन्ही मास्टरचे संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट एकमेकांच्या विरुद्ध पाहायला मिळणार आहेत. बलाढ्य संघ आहेत. मॅच सुरू आहे हाही दोन्ही बलाढ्य संघादरम्यान. भाईंदर आणि दुसऱ्या बाजूला नारंगी मास्टर.
ओ आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका तर दर्जेदार आहे परंतु क्षेत्ररक्षक यांच्या हातामध्ये विसावला गेलाय. चांगला कॅच मैदानाच्या आतमध्ये कॅरी केलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. कॅनमार्कनं हा कॅच घेतला मैदानावरती आणि फलंदाज किशोर बॅक टू दी पवेलियन गॉन. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा स्क्रीन वरती दाखवलं जात आहेत. केनमार्क थोडा आधी पुढे होता, त्याच्यानंतर तो पाठीमागे आला होता आणि त्यानंतर त्याने हा कॅच कॅरी केलाय. कदापि किशोरचा फटका तर चांगला होता. चूज त्यानं चांगलं केलं होतं की क्षेत्ररक्षक आधी पुढे होता, त्याला बीट करण्याचा प्रयत्न त्याने केला होता, पण त्याने पाहिलं नाही की क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सीमारेषेच्या लगत आलाय आणि कॅनमार्कनं हा कॅच घेतला होता. नवीन बॅटर योगेश गरात मैदानावरती आलेले आहेत. 17 बॉल मध्ये 14 धावेचं लक्ष असणार आहे. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. दीपक गेम चेंजर हा खेळाडू आहे. ओहो फटका चांगला खेळलाय, दर्जेदार खेळलाय, गॅप मध्ये खेळलाय, चाललाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. योगेश गरात यांच्या बॅट मधून चौकार. वाह काय स्ट्रोक खेळलाय योगेश गरात यांच्या बॅट मधून. 2 क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या बरोबर मधून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा झाल्यात. 11 21चं टार्गेट होतं. आपले मयूर डीसे यांच्याकडून देखील 200 रुपयाचा पारितोषिक या स्ट्रोक साठी आलाय. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलं. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. सिंगलच्या माध्यमातून धाव फलकावरती आपण धावा पाहिला तर जाऊन पोहोचत एका धावेने 12. 15 चेंडूचा खेळ बाकी आहेत. 15 चेंडू मध्ये 9 धाव्यांचं लक्ष आहे. स्ट्राईक एन वरती हे गंगाधर. काल ज्या खेळाडूचा बोलबाला राहिला या मैदानावरती तो खेळाडू हे गंगाधर मैदानावरती आहे. आजच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूचा बोलबाला राहिलाय गोलंदाजी मध्ये तोही खेळाडू समोर आहे. दीपक चला जाऊयात. 15 बॉल 9 धावेची गरज. ओ फटका चांगला खेळलाय, पाठीमागे खेळलाय. हे गंगाधर यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पार 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 चौकार. चौदा बॉल मध्ये 5 धावेचं लक्ष आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. हे गंगाधर या खेळाडूची ही स्पेशालिटी आहे, म्हणून म्हटलं ना हा खेळाडू सेट होण्यासाठी जास्त वेळ जात नाहीत. 14 बॉल मध्ये आता 5 धावेचं लक्ष. गंगाधर स्ट्राइक एंडला, समोर गोलंदाज तयार. हलक्या त्यानं बागपूरला गेलं, स्लाइस केलं, कट केलं. दिमाग के बत्ती को जला देऊये. एक घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न. गंगाधरची रनिंग देखील वेगाने आहेत, धावला देखील वेगानं. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 18. 13 बॉल मध्ये आता रन करायच्या 3. या मॅच मध्ये आता इझिली बॅटिंग होण्यासाठी सुरुवात झाल्यात. त्याचं कारण योगेश गरात यांच्या बॅटमधून 1 चौकार, गंगाधर यांच्या बॅटमधून 1 चौकार, 1 डबल. या सर्व काही गोष्टी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाल्यात. आणि त्या कोणाच्या अगेन्स्ट घेतल्यात? दीपक यांच्या अगेन्स्ट घेतलेल्या आहेत. 13 मध्ये 3 धावेची गरज असताना बॉल हवेमध्ये खेळलाय, फटका पाठीमागे चाललाय. ते 1 रन तिथे घेण्यात आलेत. आता 12 बॉलचा खेळ मैदानावरती राहिलाय बाकी आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायच्या 2. कदापि आता हा मॅच थोडासा लवकर फिनिशअपच्या दिशेने येतोय की काय, वाटचाल करतोय की काय, याची चर्चा मैदानावरती सुरू झालेली आहे. येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत 2.
चला 12 बॉलचा खेळ आहे. 12 बॉल मध्ये रन करायच्या 2. NS भाईंदर मास्टर्स वर्सेस नारंगी मास्टर्स यामध्ये सुरू असलेली मॅच. पुढचा मॅच आपल्या भेटीला येतो. प्रेक्षकांनो नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला जुचंद्र मास्टर्स आणि त्याच्या अगेन्स्ट असेल कोलशेत मास्टर्स. या 2 मास्टर्स टीम दरम्यान तो महत्वाचा मास्टर मॅच मैदानावरती काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे. गंगाधर यांनी 3 बॉलमध्ये 7 धावा बनवल्यात. योगेश गरज यांनी 2 चेंडूमध्ये 5 धावा बनवल्यात. दोघांचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे या मॅच मध्ये. त्याचं कारण सुरुवातीला चांगली गोलंदाजी राहिली 4ही गोलंदाजांकडून ती नारंगी मास्टरच्या. त्याच्यानंतर बॅटिंग चांगली राहिली सुरुवातीच्या कालावधीमध्ये. किशोर आणि मैजे मांगेला यांची सुरुवात त्यांनी चांगली करून दिली. त्याचा बेनिफिट फायदा घेतला गंगाधर आणि योगेश गरज यांनी. चला 12 मध्ये 2 ची गरज. स्ट्राईकला गंगाधर, गोलंदाज तयार जॉन. ओ जॉनचा पहिलाच बॉल जसा टाकलाय त्याच दिशेने मारलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गंगाधर यांनी हा मॅच फिनिश केलेला आहे. सामना मैदानावरती जिंकलाय टीम नारंगी मास्टर्स संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम नारंगी मास्टर्स आणि हार्ड लक टीम NS भाईंदर मास्टर्स. आपण या स्पर्धेमध्ये चांगला खेळ आपणही केलेला आहात त्याबद्दल आपले पुन्हा मनापासून आभार असणार आहेत. आणि नारंगी संघाला विनंती असेल चला लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण सर्वांनी दाखल व्हायचं आहे. हस्तांदोलन करायचं आहे. पुढची मॅच लगेचच सुरुवात होणार आहे. एका बाजूला असेल जुचंद्र आणि दुसऱ्या बाजूला असणार आहेत कोलशेत. या 2 संघादरम्यान पुढच्या मॅचला सुरुवात होणार आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काही वेळामध्ये वितरित केला जाणार आहे. पहा मॅच समरी. NS भाईंदर मास्टर जॉन्स होता तो 12 चेंडूमध्ये 10. बोना 7 मध्ये 4. व्हॅली 4 मध्ये 3. गौतम पाटील 1 षटक 7 धावा 1 विकेट. रमेश मांगेला 1 षटक 3 धावा फक्त आणि 1 विकेट. योगेश गरज 1 षटक 5 धावेच आपल्याला पाहायला मिळालं. त्या मोबदल्यात नारंगी मास्टरना बॅटिंग करत असताना गंगाधर यांच्या 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर जवळपास 11 धावा. योगेश गरजच्या 2 चेंडूमध्ये 5. महेश मांगेला 3 चेंडूमध्ये 4. व्हॅलीचं 1 षटक 7 धावा 1 विकेट. दीपकचं 1 षटक 12 धावा 1 विकेट. जॉनचं 1 षटक. तिथे एका बॉलवरती 4 धावा येऊन मॅच फिनिश केली आणि नारंगी मास्टरनं हा सामना 8 विकेटने जिंकलेला आहे.